आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळलं असेल की आपण हा व्हिडिओ कशाबद्दल करणार आहे. तर सणवार जवळ आलेले आहेत आणि सणवारांची तयारीसुद्धा आपली जोमात सुरू झालेली आहे. आपल्यासारख्या मुलींना म्हणजे आपल्या मुलींना खूप छान नटायला सजायला खूप आवडतं. तर त्याच्यासाठी काही मेकअप प्रोडक्ट्स लागत असतात. तर अशीच आज आपण बघणार आहोत की आपल्या मेकअप किटमध्ये कोणकोणते प्रोडक्ट्स असायला हवे जे आपल्याला मेकअप करताना अत्यंत गरजेचे असतात. हॅलो आणि नमस्कार, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे मयुरी. मी स्किन केअर, हेअर केअर, मेकअप, हेल्थ, DIY आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांशी रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. मेकअप किटमध्ये कोणकोणते प्रॉडक्ट्स असायला हवे, ड्राय स्किनसाठी, ऑइली स्किनसाठी कुठले प्रॉडक्ट्स वापरले जातात, त्यांचं काय कन्सर्न असतात किंवा मग आपल्याला जर ॲक्ने येत असतील तर अशा वेळेससाठी पण कोणते प्रॉडक्ट्स आपण ऑप्ट केले पाहिजे आणि कोणते डिच केले पाहिजे या व्हिडिओतून तुम्हाला आज कळणार आहे. तर स्किप न करता आजची ही व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघत राहा. तर उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करूया. सो लेट्स क्विकली गेट इन टू द व्हिडिओ. मेकअप करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले म्हणजे आपली स्किन प्रेप करायची असते. स्किन प्रिपरेशन करताना आपल्याला स्किन केअर करायचं असतं. स्किन प्रेप केल्याने काय होतं ना, आपला मेकअप जो आहे तो सटल होतो, आपल्याला स्मूथ कॅनव्हाससुद्धा मिळतो आणि आपल्या चेहऱ्यावरती मेकअपचे ड्राय पॅचेस किंवा मग ॲक्नेसुद्धा येत नाही. तर अशी कुठली काळजी आहे की आपण मेकअप करताना घेतली पाहिजे आणि आपल्याला लागणारे प्रॉडक्ट्स कोणकोणते आहेत, कोणकोणते आपण प्रॉडक्ट्स ऑप्ट केले पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्किन केअरविषयी काही बोलणार नाही आहे, बट जे बेसिक असतं ॲटलिस्ट आपल्याला लागतं त्या त्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे. तर सगळ्यात प्रथम असतं म्हणजे ते आपलं मॉइश्चरायझर. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही हा पॉन्ड्सचा सुपरलाईट मॉइश्चरायझर यूज करू शकता. याच्यामध्ये हायल्युरॉनिक ॲसिड आणि व्हिटॅमिन ई आहे, जो की आपल्याला हायड्रेटेड ग्लो देतो आणि जेल बेस मॉइश्चरायझर आहे. तर हे ऑइली स्किनसाठी खरंच खूप छान प्रॉडक्ट आहे. आणि तुमची स्किन ड्राय असेल, ड्राय स्किनवरती खूप जास्त हायड्रेशनची गरज आहे, तर तुम्ही ही निव्हियाची जी सॉफ्ट क्रीम आहे ही ऑप्ट करू शकता. ही अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे, नॉन ग्रीसी फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई आहे आणि खूप छान प्रकारे मॉइश्चराईजसुद्धा करतं. मॉइश्चरायझर नंतर ती वेळ येते ती म्हणजे प्रायमरची. तर प्रायमरसुद्धा दोन प्रकारचे असतात, एक ड्राय स्किनसाठी असतो आणि एक ऑइली स्किनसाठी असतो. ऑइली स्किनवाल्यांनी कोणते प्रायमर यूज करायचे? ऑइली स्किनवाल्यांनी कधीही मॅट किंवा पोअरलेस असे प्रायमर यूज करायचे. तर माझ्याकडे मार्सचं हे ऑइली स्किनसाठी असलेलं पोअर मिनिमायझिंग प्रायमर आहे आणि हे काय करतं, आपले जे पोअर्स असतात याला फील करतं, आपल्याला खूप छान प्रकारे कॅनव्हास प्रोव्हाइड करतं. याच्यामध्ये स्किन मॅटिफाईंग प्रॉपर्टीजसुद्धा आहे, जे की आपल्या चेहऱ्याला खूप छान प्रकारे एक परफेक्ट बेस मिळवून देतं आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये सुद्धा आहे. ड्राय स्किनसाठी आता कुठलं ऑप्शन असू शकतं? ड्राय स्किनसाठी असणारे जे प्रायमर्स असतात त्याच्यावर एक तर हायड्रेटेड प्रायमर, ग्लो प्रायमर, इल्युमिनेटिंग प्रायमर असं लिहिलेलं असतं. तर ड्राय स्किनसाठी हा मार्सचा इल्युमिनेटिंग प्रायमर आहे. हा ड्राय स्किनसाठी खूप छान प्रकारे वर्क करतं आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये जो शेड आहे माझा तो आहे गोल्डन बीन. प्रायमर नंतर आपल्याला गरज असते ती म्हणजे एका चांगल्या कव्हरेजची. तर कव्हरेज कोण प्रोव्हाइड करतं? ऑब्व्हियसली फाउंडेशन. तर फाउंडेशनसुद्धा आपण आपल्या स्किन टाईपनुसारच निवडायची असतात. ड्राय स्किनसाठी असलेले फाउंडेशन वेगळे असतात आणि ऑइली स्किनसाठी असलेले फाउंडेशन वेगळे असतात. ऑइली स्किनवाल्यांनी केव्हाही मॅट फाउंडेशन निवडायचे असतात किंवा ऑइल फ्री फाउंडेशन निवडायचे असतात. तर ऑइली स्किनसाठी माझ्याकडे आहे हा मेबलिनचा सुपर स्टे ल्युमी मॅट फाउंडेशन. हा फिटमी फाउंडेशन नाही आहे. फिटमी फाउंडेशन मी तुम्हाला सजेस्टसुद्धा करणार नाही. इव्हन जर तुमची हलकी ड्राय स्किन आहे किंवा मग ऑइली स्किन आहे, बट ऑइली स्किनवरती जेव्हा ॲक्ने येत असाल तर तेव्हा तुम्हाला प्रॉडक्ट्स जे आहेत ते नॉन कॉमोडोजेनिकच निवडायचे असतात, नाहीतर तुमचे ॲक्ने जे आहे ते वर्स होण्याची शक्यता असते. सो तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे की तुम्ही जे प्रॉडक्ट्स यूज करताय ते प्रॉपर क्वालिटीचे, गुड क्वालिटीचे असले पाहिजे. आता हा जो प्रॉडक्ट आहे हा सगळ्यात माझ्याजवळ असणारा महागीचा प्रॉडक्ट आहे. याची जी कॉस्ट आहे ही ₹800 आहे. याच्यात माझा शेड जो आहे हा 128 आहे. याच्यात SPF 16 सुद्धा आहे.
नंतर हा ड्राय स्किन आणि ऑइली स्किन या दोन्हीसाठी खूप छान प्रकारे वर्क करतं. इव्हन तो हा प्रॉडक्ट जो आहे नॉन कॉमेडीजेनिक सोबत 100% व्हिगन आणि क्रुएल्टी फ्रीसुद्धा आहे, जो की हा सगळ्यात सेफ प्रॉडक्ट आहे. स्पेशली ड्राय स्किनसाठी आता कुठला प्रॉडक्ट असू शकतो बरं फाउंडेशनसाठी, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन मामाअर्थचा हा सीरम फाउंडेशन. हा सगळ्यात खूप लाईट वेट आहे, खूप छान प्रकारे वर्क करतं, तुमच्या चेहऱ्याला हायड्रेशनसुद्धा प्रोव्हाइड करतं. पुन्हा हा खूप छान प्रकारे तुमच्या चेहऱ्याला कव्हरेजसुद्धा प्रोव्हाइड करतं. स्किनसाठी सेफसुद्धा आहे. याच्यात व्हायटॅमिन सीसुद्धा आहे. तुमच्या चेहऱ्याला ग्लो देण्याच्या सोबत तुमच्या चेहऱ्यावरती ॲक्नेसुद्धा येत नाही या प्रॉडक्ट यूज केल्याने. त्यानंतर वेळ असते ती म्हणजे आपले कलर करेक्शनचे. आणि कलर करेक्शनसाठी मी आता तुम्हाला एक असा प्रॉडक्ट सजेस्ट करणार आहे जे की ड्राय स्किनसाठी खूप छान प्रकारे वर्क करतं, बट ऑइली स्किनवाल्यांनी हा प्रॉडक्टचा यूज करायचा नाही. ड्राय स्किनवाल्यांनी केव्हाही ऑइल बेस्ड प्रॉडक्ट यूज करायचा असतो, किंवा मग सिरम बेस, ग्लो बेस असे प्रॉडक्ट यूज करायचे असतात, किंवा हायड्रेटिंग बेस. तर हा जो पॅलेट आहे हा इनसाईडचा ऑइल बेस पॅलेट आहे. याच्यामध्ये ऑइलची जी क्वांटिटी असते ना ही जास्त असते. हे क्रीम बेस प्रॉडक्ट आहे, तर त्यामुळे हे आपली जी ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर करेक्शनसाठी शेडसुद्धा मिळून जातात. ऑरेंज आहे, नंतर तुम्हाला अदर लागणारे जे कन्सिलर शेड आहे ते सुद्धा आहे. एक कॉन्ट्रो शेडसुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे. सो हे व्हर्सटाईल पॅलेट आहे. तुम्हाला जर अत्यंत असे वेगळे कन्सिलरमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचं तर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. नंतर कलर करेक्शनसाठी आपल्याजवळ असतो तो म्हणजे कन्सिलर, आणि माझ्याजवळ आहे इथे लिक्विड कन्सिलर. तर लिक्विड कन्सिलरसाठी माझ्याकडं 2 शेड आहे. याच्यामध्ये एक जो शेड आहे ना हा 2 to 3 शेड जो आहे हा कलर करेक्शन करण्यासाठी डार्कर शेड आहे, आणि एक स्किन टोनचा शेड आहे. तर ही जी ब्रँड आहे ही आहे स्विस ब्युटीचा. हा हाय कव्हरेज कन्सिलर आहे. नंतर हा सुद्धा हाय कव्हरेज आहे. म्हणजे हा ब्रँड जो आहे हा ड्राय स्किन आणि ऑइली स्किन दोन्हीसाठी खूप छान प्रकारे वर्क करतं, आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये सुद्धा आहे. सो तुम्ही याच्यासोबत जाऊ शकता. मेकअप सेट करण्यासाठी ती गरज असते म्हणजे पावडरची. तर पावडरमध्ये काय आहे बरं, तर पावडरमध्ये आहे ड्राय, हे कॉम्पॅक्ट पावडर आहे, आणि एक लूज पावडर आहे. तर माझ्याकडे कॉम्पॅक्ट पावडर आहे मामाअर्थची, आणि लूज पावडरसोबत तुम्ही जाऊ शकता मार्सच्या सोबत. ही खूप छान प्रकारे वर्क करते. एकदम छान प्रकारे तुमचा जो मेकअप आहे, बेस आहे, एकदम प्रॉपर सेट करून देते. तर तुम्ही याच्यामध्ये अजिबात टेन्शन न घेता जाऊ शकता. आता आपला बेस मेकअप पूर्ण प्रकारे आपण बघितलं की आपल्या बेस मेकअपसाठी कुठले कुठले प्रॉडक्ट्स लागतील. आता आपण आय मेकअपकडे जाणार आहे. तर आय मेकअपसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागतो ती म्हणजे आयब्रो पेन्सिल. तर सगळ्यात पहिले आयब्रो ही डिफाईन करायची असते. आपलं जे आयब्रो फीचर आहे ना हे डिफाईन केल्याने खूप सुंदर दिसते. तर माझ्याकडे ही ब्लू हेव्हनची पेन्सिल आहे, जी की माझी अत्यंत फेवरेट आहे खूप जास्त. एकाकडून आपल्याला पेन्सिल मिळते आणि दुसरीकडून असा कोमसुद्धा मिळतो. आपले इथेच दोन्ही काम होते. सो आणि अफोर्डेबलसुद्धा आहे, त्याच्यामुळे तुम्ही या पेन्सिलसोबत आरामशीर जाऊ शकता. माझ्याकडे काजलसाठी पण 2 ऑप्शन आहेत. तुम्ही ब्लू हेव्हनसोबतसुद्धा जाऊ शकता, आणि लॅक्मेची जी पेन्सिल आहे ही काजल पेन्सिल आहे याच्यासोबतसुद्धा जाऊ शकता. ही तुम्ही डेली यूजसाठी सुद्धा यूज करू शकता. ही जी आहे लॅक्मेची पेन्सिल, ही जी लॅक्मेची पेन्सिल आहे ही वॉटरप्रूफ आहे, स्मजप्रूफ आहे, आणि लाँग लास्टिंगसुद्धा आहे. सो तुम्ही याला लाँग डेसुद्धा वेअर करू शकता. आयलायनरसाठी माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे हे लॅक्मेचं आयलायनर, आणि दुसरं म्हणजे हे स्विस ब्युटीचं मायक्रो प्रिसिजन आयलायनर. हे सुद्धा खूप छान अफोर्डेबल ऑप्शन आहेत. दोन्ही पण अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. लॅक्मेचं जे आयलायनर आहे हे लाँग वेअर आहे. लाँग डे तुम्ही यूज करू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. मॅट आहे, स्मजप्रूफ आहे, वॉटरप्रूफसुद्धा आहे, आणि स्विस ब्युटीचं पण सेम. तर तुम्ही दोन्हीही आयलायनरसोबत अत्यंत बिंदासपणे जाऊ शकता. आता आयमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे असतो आपला आयलॅशेस, आणि आयलॅशेसला सुंदर दिसण्यासाठी मस्कारा हा अत्यंत गरजेचा असतो. तर मस्कारासाठी सुद्धा माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. हा एक मेबलिनचा हायपरकल मस्कारा, आणि स्विस ब्युटीचा मायक्रो प्रिसिजन मस्कारा. हा जो मस्कारा आहे हा खरंच खूप छान मस्कारा आहे, लाँग वेअर आहे. नंतर तुम्ही कितीही याला घासा, कितीही काहीही करा, हा निघत नाही लवकर. खूप छान क्वालिटी आहे या मस्काऱ्याची. तर तुम्हाला जर वॉटरप्रूफ, स्मजप्रूफ मस्कारा तुम्ही शोधत असाल तर तुम्ही स्विस ब्युटीच्या मस्काऱ्यासोबत जाऊ शकता. आणि हा जो मेबलिनचा हायपरकल मस्कारा आहे हा सुद्धा तुमचे जे
लॅशेस आहेत खूप छान प्रकारे कर्लसुद्धा करून देतो आणि वॉटरप्रूफसुद्धा आहे, त्यामुळे हा सुद्धा तुम्ही ऑप्ट करू शकता. आय मेकअपमधला सगळ्यात शेवटचा पार्ट असतो तो म्हणजे आपला आय शॅडो. तर आय शॅडोसाठी माझ्याकडे हे मार्सचं पॅलेट आहे. हे मार्सचं फॅन्टसी 15 शेड असलेलं आय शॅडो पॅलेट आहे, ज्यात तुम्हाला प्रत्येक प्रकारचे शेड मिळून जातात. तर मी तुम्हाला सांगते, हा जो व्हाईट कलर आहे हा तुम्ही आयब्रोसाठी ॲज अ प्रायमर म्हणून सुद्धा यूज करू शकता आणि हा ब्लॅक कलर तुमच्या आय शॅडोसाठी, स्मोकी आय शॅडोसाठी आणि तुमच्या आयब्रोजसाठी सुद्धा फिल करू शकता. तसंच हा चॉकलेटी जो डार्क कलरचा शेड दिसतो हा सुद्धा तुम्ही तुमच्या आयब्रोजसाठी यूज करू शकता. देन तुम्ही हे जे 2 शेड्स आहेत ॲज अ हायलायटर म्हणून सुद्धा यूज करू शकता. देन हे 2 पिंक कलर आहे हे ब्लश म्हणून सुद्धा यूज करू शकता. देन तुम्हाला जे लाईट शेड दिसत आहेत हे तुम्ही तुमचे जे पण ट्रान्झिशन कलर आहे ॲज अ यूज करू शकता. देन हा जो कूल ब्राऊन टोन दिसतो आहे हा तुम्ही ॲज अ कॉन्टोर कलर म्हणून सुद्धा यूज करू शकता. आणि देन इथे जे 2 कलर दिसत आहेत हे तुम्ही ॲज अ ब्रॉन्झर म्हणून सुद्धा यूज करू शकता. हे व्हर्सटाईल पॅलेट आहे. याच्यामध्ये असे प्रत्येक कलर आहे की तुम्ही तुमच्या प्रत्येक कॉन्सर्ननुसार यूज करू शकता. तुम्हाला जसं जसं तुमचा मेकअप डिफाईन करायचा आहे त्या प्रकारे तुम्ही तुमचा मेकअपला शेप देऊ शकता. तर असे कलर्स या पॅलेटमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे बघा ना, याच्यामध्ये आपल्याला प्रायमरसुद्धा मिळतं आयब्रोसाठी, नंतर आयब्रो फिल करण्यासाठी सुद्धा कलर्स मिळून जातात, स्मोकी आय क्रिएट करण्यासाठी सुद्धा कलर मिळून जातात, नंतर कॉन्टोरिंग आणि ब्रॉन्झिंग करायला सुद्धा कलर मिळून जातात, हायलायटरसाठी सुद्धा कलर मिळत आहे, नंतर ब्लशसाठी सुद्धा कलर मिळते आणि आय शॅडो तर ही आहेच. सो शिमर आणि मॅट हे प्रत्येक खूप छान कलर्स आहेत. नंतर याची जे टेक्स्चर आहे ना ही खूप सॉफ्ट आहे. नंतर मी तुम्हाला दाखवते याचे स्वचेस खूप सुंदर आणि पिगमेंटेडसुद्धा आहे. खूप छान प्रकारे वर्क करतं आणि खूप जास्त पिगमेंटेड आहे. आणि ही जी पॅलेट आहे ही तुम्हाला फक्त 350पर्यंत मिळून जाईल. इतकी अफोर्डेबल रेंजमध्ये असणारी हाय पिगमेंटेड हाय कव्हरेज देणारी पॅलेट आहे. आता तुम्हीसुद्धा जर माझ्यासारखे हायलायटर आणि ब्लशचे फॅन असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पॅलेट असणार आहे ती म्हणजे ब्लश आणि हायलायटर पॅलेट, ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक शेड मिळून जातो. तर माझ्याकडे ही आहे स्विस ब्युटीची हायलायटर आणि ब्लश पॅलेट असलेली पॅलेट. याच्यामध्ये तुम्हाला 4 ब्लशेस मिळतात आणि 4 हायलायटरसुद्धा मिळतात आणि याचे शेडसुद्धा खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता आपल्या इंडियन स्किन टोनवर खूप छान प्रकारे जातात. नंतर हायलायटरचे पण जे शेड आहेत आपल्या इंडियन स्किन टोनसाठी अगदी सुटेबल आहेत. आणि ही पण जी पॅलेट आहे ही तुम्हाला 500 to 550पर्यंत मिळून जाईल. नंतर याचे जे पिगमेंटेशन आहे हे पण खूप छान आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला स्वॅचेस दाखवते. हो. अशी व्हर्सटाईल पॅलेट असलेली आणि तुम्ही यांनी आय शॅडोसुद्धा क्रिएट करू शकता. ॲज अ ब्लश आणि हायलायटर पॅलेट म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता आपला पूर्ण मेकअपचे प्रॉडक्ट्स बघून झाले, बट हा जो मेकअप आपण क्रिएट करतो याला फिक्स करायला आपल्याला फिक्सर लागत असतो. तर माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. एक मार्सचा सील द डील आणि स्विस ब्युटीचा हा फिक्सर. हे जे दोन्ही फिक्सर आहे उत्तम क्वालिटी आहे, गुड क्वालिटीचे फिक्सर आहेत. नंतर तुम्हाला ड्यूई फिनिश प्रोव्हाइड करतात. हा जो आहे हा तुम्ही ड्राय आणि ऑइली स्किन दोन्हीसाठी यूज करू शकता. हा ड्राय स्किनवाले यूज करू शकता, कारण की याच्यामध्ये तुम्ही जर खाली थोडंसं बघितलं, नॅचरल फिनिश, लाँग लास्टिंग आणि स्मज प्रूफ. नंतर हा जो आहे ड्यूई ग्लोसुद्धा प्रोव्हाइड करतो. नंतर स्विस ब्युटीचा हा जो मेकअप फिक्सर आहे हा ऑलराऊंडर आहे. ड्राय स्किन ऑइली स्किन दोन्हीसाठी खूप छान प्रकारे वर्क करतं. हा एनरिच आहे ॲलोवेरा विथ व्हिटॅमिन ई आणि याची फ्रेग्रन्स पण इरिटेटिंग अजिबात नाही आहे, अजिबातच नाही आहे आणि इरिटेशनसुद्धा होत नाही आपल्या स्किनवरती. तर आणि लाँग लास्टिंगसुद्धा आहे. तर आपण मेकअपचे प्रॉडक्ट्स तर बघितलेले आहेत, बट मेकअप करण्यासाठी आपल्याला काही टूल्सची सुद्धा गरज असते. तर टूल्समध्ये काय काय असू शकतं बरं? ब्लेंडिंग करण्याकरता आपल्याला ब्युटी ब्लेंडरची गरज असते किंवा मेकअप ब्रशेसची गरज असते. आपल्या व्हॅनिटीमध्ये ॲटलिस्ट असे ब्युटी ब्लेंडर असणं मस्ट आहे.
हे जे ब्युटी ब्लेंडर आहेत ना, खूप छान प्रकारे आपलं फाउंडेशन असो, कन्सीलर असो, हे ब्लेंड करून देतात. तर त्याच्यामुळे ॲटलिस्ट ब्युटी ब्लेंडर तरी तुमच्या व्हॅनिटीमध्ये असायलाच पाहिजे. आपण ब्युटी ब्लेंडर तर बघितलं, बट काही गोष्टींसाठी आपल्याला ब्रशेसची सुद्धा गरज असते. तर माझ्याकडे आहे ही मार्सची ब्रशेस. आता याच्यामध्ये आपल्याला मार्सच्या ब्रशेसमध्ये हा अँगल ब्रशसुद्धा मिळतो, नंतर हा कॉबुकी ब्रशसुद्धा मिळतो. हे जे ब्रशेस आहेत ना, हे कॉन्टोरिंग करायला, ब्लश अप्लाय करायला खूप छान प्रकारे हेल्प करतात. नंतर काबुकीसारखे जे ब्रशेस आहेत, हे आपल्याला फाउंडेशन ब्लेंड करायला, नंतर आपलं ब्लश वगैरे खूप छान प्रकारे ब्लेंड करायला मदत करतं. नंतर याच्यामध्ये एक छान प्रकारे आपल्याला ब्लेंडिंग ब्रशसुद्धा मिळतो. नंतर एक पावडर ब्रशसुद्धा मिळतो, जी आपली एक्सेस पावडर आहे त्याला वाईप अप करायला. नंतर याच्यामध्ये अजून एक अँगल ब्रश मिळतो, ज्याने तुम्ही ब्लश आणि हायलायटर ब्लश आणि जे कॉन्टोरिंग आहे ते तुम्ही खूप छान प्रकारे ब्लेंड करू शकता. देन तुम्हाला काही आय शॅडो ब्रशेससुद्धा मिळतात, की जेणे तुम्ही तुमच्या आय शॅडोज खूप छान प्रकारे ब्लेंड करू शकता. देन एक हायलायटर ब्रशसुद्धा येत असतो, असा फॅन ब्रश. याने हायलायटर अप्लाय करणं खरंच खूप सोपं आहे. आणि यांची जी अफोर्डेबलची प्राईस करू तर हे अफोर्डेबल आहे, बट तेवढी पण नाही जे की मी तुम्हाला सजेस्ट करेल की हां तुमच्याकडे हे असलेच पाहिजे. बट जर तुमची इच्छा असेल तर याची क्वालिटी खरंच खूप सुपर आहे. सुपर क्वालिटी असल्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट करेल की येस यू कॅन इन्व्हेस्ट इन इट. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय, याच्यावर मी कधी कुठल्या इन्फ्लुएन्सरला अशा व्हिडिओमध्ये बोलताना नाही बघितलं, बट मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. ती म्हणजे मेकअप केल्यानंतर आपल्याला तो रिमूव्हसुद्धा करायचा असतो. तर रिमूव्ह करण्यासाठी आपल्याकडं काय असतं बरं? तुमच्याकडे असे मेकअप रिमूव्हेबल जे वाईप्स आहेत हे असायला पाहिजे. तुम्ही हे कुठेही ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. तुम्ही ट्रॅव्हल करताना सुद्धा तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता आणि घरीसुद्धा डेली बेसिसवर यूज करू शकता. माझ्याकडे जे आहेत हे NYBचे मेकअप रिमूव्हर वाईप्स आहेत. हे एका पॅकमध्ये 25 मिळतात आणि अफोर्डेबल आहे इतर ब्रँडपेक्षा. देन माझा सगळ्यात फेवरेट ऑप्शन आहे तो म्हणजे हा मायसेलर वॉटर आणि रियुजेबल पॅड. हे दोन जर तुमच्याकडे असतील ना, तुम्हाला कसलीच गरज पडत नाही, नाही मेकअप पॅडची, नाही कुठल्याच अदर गोष्टीची. आणि खूप छान प्रकारे तुमचं मेकअप हे क्लीन्स पण सुद्धा होतं. आणि तुम्ही कधीही हे जे पॅड्स असतात ना, हे वॉश ऑफ करूनच यूज केले पाहिजे. तुमचं जे मायसेलर वॉटर आहे ना, हे तुमचं जे मेकअप आहे खूप छान प्रकारे रिमूव्ह करतं. तुमच्या जे पोअर्स आहेत यांना क्लॉग होऊ देत नाही. याच्याचमुळे तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात ॲक्ने पिंपल्सचा इश्यूसुद्धा होत नाही. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जर इन्व्हेस्ट करू शकता, प्लीज मायसेलर वॉटरमध्ये चांगल्या क्वालिटीच्या इन्व्हेस्ट करा. माझ्याकडे हे गार्नियरचं मायसेलर वॉटर आहे आणि गार्नियरचे जे मायसेलर वॉटर आहे हे खूप छान प्रकारे वर्क करतात आणि हे ट्रेंडिंग पण आहे, व्हायरल पण आहे आणि यांची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि रिझल्ट्स पण खूप छान आहे. याच्यातलं माझ्याजवळ जे व्हेरियंट आहे हा जेंटल क्लेन्झर आहे. तर माझ्या स्किनसाठी मी जेंटलवालाच यूज करते. हां, जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्राय स्किनसाठी जो येणारा व्हेरियंट आहे तो सुद्धा यूज करू शकता. सेन्सिटिव्ह स्किनसाठी येणारा व्हेरियंटसुद्धा यूज करू शकता. हा जो क्लिन्झर आहे हा सेन्सिटिव्हवाला पण यूज करू शकतो. ही ऑल स्किन टाईप्ससाठी सुटेबल आहे. मेकअप रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही जर ऑइल यूज करत असाल, कोकोनट ऑइल म्हणा किंवा कुठलंही ऑइल यूज करत असाल तर प्लीज ते यूज करू नका. ॲटलिस्ट ऑइली किंवा ॲक्ने प्रोन स्किनवाल्यांनी तरी यूज करू नका. तुमचे पोअर्स क्लॉग होऊ शकतात. ड्राय स्किनवाल्यांनी यूज केलं तर चालते, बट तुम्ही कोल्ड प्रेस जे कोकोनट ऑइल असते तेच यूज केलं पाहिजे. म्हणजे तुमचे पोअर्स कधीच क्लॉग होतील नाही, बंद होतील नाही. सो आय होप तुम्हाला आजची ही व्हिडिओ जी आहे नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईबच्या शेजारचे जे बेल आयकन आहे ना त्याला हिट करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्ही माझी जी व्हिडिओ आहे ती अजिबात मिस करणार नाही. सो सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू लेटर इन द नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओ. सो स्टिल बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह.